आता शनाया, 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 बेल वाजू का? नको, ईशा उठेल. फोन नाही, नको, हिचा लाऊडवर असेल फोन तर परत ईशाला कळेल. शनाया, जाऊ दे, बेलच वाजवतो. इथे मग चला चल. हात नाही, तू बोल ना, काय 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 काम होतं? काहीच नाही, सहज बोलवलं तुला. असंच भेटायचं होतं मला. बच्चा, असंच भेटायला तू एवढ्या रात्री बोलवलंस मला? मग एरवी तर मरायचं असं रात्री भेटायला. आता काय झालं? नाही, तसं नाही. ऐक ना, इथे जरा रिस्क आहे आणि आताची परिस्थिती वेगळी आहे ना बच्चा. ट्राय टू अंडरस्टँड. घरी आई, राधिका, बाबा सगळे. कोणाला जरी कळलं ना तर प्रॉब्लेम होईल. मला वाटतं तू काहीतरी कामाचं सांगून बोलवलंस. फाईन, ठीक आहे, जा मग, नको भेटू. मला नाही भेटायचं. जा ना, आई बाबांकडे जा. तसं नाही बच्चा, हा ऐक ना, पण आता एवढ्या रात्री इतकं मला अर्जंटली बोलवलंस तर मला काय ऐकायचं नाहीये. बाय. बच्चा, ऐक ऐक ऐक, चिडू नकोस तू. बच्चा, एक बच अरे यार, किल्ली आतच राहिली. तर एवढ्या रात्री बेल तरी कशी वाजवू? ईशाकडे जाऊ का? नाही, पण राधिका रात्री उठली आणि तिने शोधायला सुरुवात केली तर आधीच प्रॉब्लेम कमी होते, आता त्याच्यात अजून वाढवून ठेवले मी. अरे ये था साहब जी, ऐसे कैसे लुढ़क गए? अरे भाऊजी, ये देखिए काय. हा? इथे काय करून राहिलात तुम्ही? ते काही नाही, डोळा लागला का माझा? हो का? बरं. भाऊजी, हाँ? आपने रात भर बाहर खड़ा कर दिए क्या साहब को? नाही नाही. हो का? पनिशमेंट हुआ? नहीं नहीं, आप अभी इनको गर्मा गर्म चाय पिला दीजिए. हाँ. आते हैं. चल. काय? हा? बाहेर काऊन उभे राहिला? झालं असं की मी सकाळी याला निघालो, जॉगिंगला निघालो मी, आणि हे विसरलो. काय? शूज विसरलो आतमध्ये. तर परत घ्यायला आलो आणि लक्षात आलं की किल्ली पण आतच विसरलोय, म्हणून मग अडकलो बाहेर. अहो, मग बेल वाजवायची ना. असं एवढं भल्या पहाटे उगीच कशाला तुमची झोप मोडणार, म्हणून नाही बेल वाजवली का? काय असं काय बघतेस बच्चा? काय? बचावलो. बचावलो मी. म्हणजे असं स्लीपर घालून गेलो असतो जॉगिंगला तर हसले असते ना लोक. जॉगिंग शूज नाहीत आणि स्लीपरवर चाललोय पावसा पाण्याचा. त्यातनं बचावलो असं म्हणत होतो मी. नेमकं काय सांगून राहिलात ते काय मला समजून नाही राहिलं. काही नाही. पण ठीक आहे.
काय? अगं तू माझ्याकडे काय बघतेस? पाहिलंच ना, म्हणजे त्या आत्ता गेल्या जॉगिंगला आणि मी सकाळीच जाऊन आलोय, म्हणजे गेलोच नाही, म्हणजे इथेच होतो ना मी. कोण कधी कुठल्या वेळेला बाहेर जातं तुम्हाला बरोबर माहिती. म्हणजे त्या तुझ्या समोर गेल्या ना आता. आता मला कधी माहिती असणार कोण कधी आणि काय? राधिका चाल ना बाई चहा हवं. आता का झालं? कोण बरं वाद घालते सकाळी सकाळी? विचार येईलच. सकाळी सकाळी उलट तपासणी घेतली जाते माझी. चल चल वाद नको, चल. सगळं ऐकलं मी. बरोबर बोलली होती. तिचं काही चुकलं नाही. हो घ्या, तुम्ही तिचीच बाजू घ्या. काय चुकीचं बोलली ती? आणि तू पण रात्र रात्र घराच्या बाहेर पडत जाऊ नकोस. नाहीतर एक दिवस कायमचं घराच्या बाहेर पडायची वेळ येईल तुझ्यावर. अहो, बाबा काय बोलताय तुम्ही? आम्ही साधा मॉर्निंग वॉकला गेलो होतो. माझे शूज आणि किल्ली आत राहिली म्हणून बाहेर अडकलो. आणि एवढ्या भल्या पहाटे तुमची झोपमोड नको म्हणून मी काही बेल वाजवली नाही आणि तसंच तिथेच थांबलो. बस बाबा बस 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 पुरे ना आता. काऊन बरं तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालून राहिला? सगळं काही चांगलं चाललं होतं, आता कुठे ही भितड आली नाही इथं राहायला, त्यामुळे सगळं होतं हे. बास काऊन मग सुरू करता? पुरे विषय थांबव आता. सुनबाई, हा? तू उद्यापासून गुरुसोबत सकाळी मॉर्निंग वॉकला जायचं. कशाला? माझ्यावर लक्ष ठेवायला. बैताडासारखं काय विचारतोस? अरे तिला पण वजन कमी करायला हवं म्हणून. सुनबाई माझं ऐक, तू उद्यापासून मॉर्निंग वॉकला जा, वजन कमी कर, बारीक हो, जरा शिडशिडीत छान. मग आपण छान तुझ्यासाठी मॉडर्न कपडे घेऊ. मॉडर्न कपडे घालायचे, आपल्या कामाला जायचं दिमाखात. या साड्या बड्या बंद करायच्या. अहो अहो बाबा पण बाबा अहो काही काय, हे असलं सगळं तिला शोभून दिस. काय शोभणार नाही? सगळं शोभेल. नाही म्हणजे असं नाही, तिला साड्या शोभून दिसतात तर मग साड्याच नेसू दे ना, असं म्हटलं मी. अरे पण मॉडर्न कपड्यामध्ये पण ती चांगली दिसेल. कसं आहे, पाण्यात पडलं ना की हातपाय मारतो माणूस. मॉडर्न कपडे घातले की ती कॅरी करायला शिकेल. काय त्यात? माझा ऐक सुनबाई, तू जरा मनावर घे. हो बाबा. हा मग मी रेवतीला सांगतो तुझा मेकओव्हर करण्यासाठी. बाबा हे सगळं तुम्ही का सांगून राहिलाय समजून राहिलं मला. मी जाईन उद्यापासून वॉकला. गुड. चला चहा. काही